मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत समर स्वानंदी हे बसलेले असतात आणि ते अंशुमनच्या केलेल्या कृत्याबद्दलच बोलत असतात. समर हा स्वानंदीला सॉरी म्हणत असतो, माफी मागत असतो आणि त्यानंतर तिचं कौतुकसुद्धा करत असतो. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे हे बघा, माझी माफी तुम्ही अजिबात मागू नका आणि कौतुक कशासाठी करताय. तेव्हा समर म्हणत असतो, एकाच वेळी तुम्ही चिंगीच्यासुद्धा पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिलात आणि त्यानंतर इथे आधिराच्यासुद्धा पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिलात, त्यामुळे हे सगळं काही आहे. खरं सांगायचं म्हणजे तर एक स्त्री म्हणून तुम्हाला ह्या दोन्ही भूमिका उत्तमपणे तुम्ही पार पाडल्या आहेत. पण स्वानंदी म्हणत असते, तरीसुद्धा इथे मग स्वारी का. तेव्हा समर म्हणत असतो, माझाच धाकटा भाऊ अंशुमन ह्याने तुमच्या बहिणीला फसवले आणि त्यानंतर तिच्यासोबत लग्न केले, म्हणून खरं तर स्वारी. स्वानंदी म्हणत असते, हे बघा राजवाडे, तुम्ही प्लीज स्वारी वगैरे अजिबात म्हणू नका. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची काहीही चूक नाही आहे आणि शुशला तर आता समजावंच लागणार आहे. तिचा तो भाबडेपणा आणि त्याचबरोबर तिचा तो अल्लडपणा तिला नडला आहे असं ती बोलत असते. आणि त्यानंतर आता इथे समर म्हणत असतो, ते सगळं काही ठीक आहे स्वानंदी मॅडम, पण तरीसुद्धा ह्या गोष्टीचा काहीतरी विचार करावाच लागणार आहे. अंशुमन कसा आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तर एकंदरीत माहितीच आहेत, पण तरीसुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा काटेकोर पद्धतीने विचार केलाच पाहिजे असं आता इथे तो बोलत असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हे बघा राजवाडे, ते सगळं काही ठीक आहे, पण तरीसुद्धा ही शूशने एवढी माती खाल्लेली आहे ना, त्यामुळे एकाला नाही तर अनेकांना इथे पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता चिंगीचं, तिचं भविष्य आणि त्या सगळ्या गोष्टीचं. तेव्हा समर म्हणत असतो, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी स्वतः चिंगीच्या भविष्याचा, शिक्षणाचा पूर्ण खर्च करेल. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, मी नाही तर आपण दोघे मिळून तिचा सगळा काही खर्च करू. तेव्हा समर म्हणत असतो, तुम्ही काळजी करू नका, एखादा चांगला मुलगा बघून त्यानंतर चिंगीचं आपण लग्नसुद्धा लावून देऊ असं सुद्धा आता इथे समर बोलत असतो. आणि तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो राजवाडे, तुम्ही बोलताय ते अगदी योग्य आहे. मग आता इथे ह्या दोघांचं डिस्कस आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना दुसरीकडे मात्र शूशच्या डोक्यामध्ये एक खतरनाक असा प्लॅन सुरू असतो. तो प्लॅन काय तर आता इथे तिच्या मनामध्ये असं सुरू असतं की रिसेप्शन, कारण हे सगळं मल्लिका आणि तिच्या डोक्यामध्ये भरवलेलं असतं, कारण इथे अर्पिता निघून गेली. मग आता इथे समरसुद्धा अर्पिताच्या आठवणीत असतो. तो म्हणत असतो, अर्पिता गेलीमुळे त्यामुळे मला थोडंसं गिल्ट वाटत आहे. तेव्हा इथे स्वानंदी त्याला समजावते आणि म्हणत असते, अर्पिता इथे सासरी गेलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आनंद व्हायलाच पाहिजे. तेव्हा अचानक लाईट्स ऑफ होतात. मग आता लाईट्स कशा काय गेल्या असं म्हणून समर आणि स्वानंदी त्याचबरोबर आजी हे तिघेजण बाहेर आलेले असतात. मल्लिका म्हणत असते, लाईट अचानकच गेल्या, कसल्या अपशकुन झालाय कळत नाही, घरातली मुलगी घराबाहेर गेली आणि त्यानंतर अपशकुन झाला. आजी म्हणत असतात, काय ग मल्लिका, तुला कशाही आणि कोणत्याही गोष्टीचा अपशकुन का वाटतोय, वेडी आहेस का तू. आणि हे बघ, ती सासरी गेलेली आहे, घरातून बाहेर नाही गेली. तेवढ्यातच शूश आलेली असते. शूशच्या हातामध्ये मोठं ताट असतं आणि ती ते ताट जोराजोरातच वाजवत असते. तेव्हा सगळेजण तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि तेव्हा शूश मात्र नारायणदादाला लाईट्स ऑन करायला सांगत असते. आता इथे हे सगळेजण म्हणत असतात, हे सगळा काय प्रकार आहे. मग आता शूश म्हणत असते, बघितलं काय झालं, मला तुम्हा सर्वांशी ना खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची होती, म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. मग आता स्वानंदी तिच्या पुढे जाते आणि तिला विचारत असते, हा कोणता प्रकार आहे इथे सर्वांना एकत्र बोलवण्याचा, तू वेडी आहेस का, डोक्यावर पडली आहेस का. तेव्हा ती म्हणत असते, मी आज तुम्हाला थोडा वेळसुद्धा अंधार सहन नाही झाला, पण तुम्ही तर मला अंधारातच ठेवताय, म्हणजे मला नाही समजलं. स्वानंदी म्हणत असते, मग मला सांगा, माझं आणि अंशूचं लग्न झालं आहे, ही गोष्ट तुम्ही एवढे दिवस झालं अंधारातच ठेवली ना. मला माझं आणि अंशूचं लग्न झालेलं सगळ्यांना ओरडून ओरडून सांगायचं आहे, त्यासाठी मला ना खूप मोठं रिसेप्शन हवं आहे आणि जोपर्यंत रिसेप्शन होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. माझे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत, मला त्यांना सांगायचं आहे ही आनंदाची बातमी की माझं लग्न झालं आहे आणि मला इथे बॉलिवूड थीम हवी आहे, त्याचबरोबर रेड कार्पेट हवं आहे आणि सगळे घरातले, त्याचबरोबर फॅमिली, त्याचबरोबर इथे सर्व काही जे रिलेटिव्स आहेत त्या सगळ्यांची मला ग्रँड एंट्री हवी आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलत असताना इथे मात्र स्वानंदी म्हणत असते, शूश डोक्यावर पडलीस का, असलं अजिबात काही होणार नाही, कारण लग्नच त्या पद्धतीने केलेलं आहे, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी अजिबातच होणार नाही आणि कुणीही ॲग्रीसुद्धा करणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. मग आता शूश म्हणत असते, जोपर्यंत तुम्ही हे सगळं मान्य करत नाही तोपर्यंत मी पुन्हा एकदा ही थाळी वाजवायला सुरुवात करणार आहे असं म्हटल्याबरोबर लगेचच आता आपण पाहतो स्वानंदी म्हणत असते, बाद झाला हा शूश, खूप जास्त आगाऊपणा अजिबातच करू नको, समजलं. तेव्हा शूश म्हणत असते,
नाही मी तुझं काहीही ऐकणार नाही आहे, अजिबातच काहीच ऐकणार नाही, लक्षात येतंय का तुझ्या, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो स्वानंदी तिच्या हातातली पुन्हा एकदा थाळी घेत असते. मग आता मल्लिका म्हणत असते, मला एक गोष्ट सांग स्वानंदी, ती काय चुकीचं बोलत आहे, ती जे काही बोलते ना ते अगदी योग्य तर बोलत आहे ना. मग आता समर म्हणत असतो, काय योग्य बोलत आहे काकू, उगाचच नाही त्या गोष्टीला खतपाणी घालू नको. स्वानंदी मॅडम जे बोलतायत ना ते अगदी योग्य बोलत आहेत, कारण आम्हाला मुळात हे लग्न मान्यच नाही आहे आणि आम्ही ह्या लग्नाचा का आणि कशामुळे विचार करायचा, कारण ह्या दोघांनी इथे सर्वांना अंधारात ठेवून हे लग्न केलं आहे आणि दोघांनी सर्वांना अंधारात ठेवून हे लग्न केल्यामुळे ना आम्ही अजिबात ह्या लग्नाला मान्यता देणार नाही आहोत, असं समर बोलत असतो. त्याचबरोबर आता इकडे मल्लिका म्हणत असते, पण कोणी मान्यता दे अथवा न देवो, पण लग्न तर झालेलं आहे ना. असं बोलल्याबरोबर आता मात्र समर चिडलेला असतो आणि म्हणत असतो, हे अति होतंय आता. तेव्हा पुन्हा एकदा शुश जी आहे ती थाळी घेते आणि थाळी पुन्हा एकदा जोराजोरातच वाजवायला सुरुवात करत असते आणि म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा जोपर्यंत तुम्ही मला ह्या लग्नाला मान्यता देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि जर तुम्ही नाही म्हटलात तर मी अन्न पाणी आणि जेवणसुद्धा सोडून देणार आहे, असं म्हणून पुन्हा अजून ती एकदा हे सगळं काही वाजवायला सुरुवात करत असते. आता थाळी वाजवत असताना इथे स्वानंदी पुन्हा एकदा तिच्या हातातून ती थाळी काढून घेते आणि म्हणत असते, हे बघ शुश, असा आगाऊपणा केलेला अजिबातच इथे खपून घेणार नाही. आणि काय चाललंय तुझं, मुळात तुम्ही हे जे काही लग्न केलेलं आहे ना घरातील कोणालाही न सांगता, ते लग्न अजिबातच आम्हाला कसलंच मान्य नाही आहे, समजलं. आणि तू काय ह्या सगळ्या गोष्टी बोलतेस, हे बघ हे सगळं काही बोलण्याची काही एक गरज नाही, समजलं का, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा शुश म्हणत असते, का नाही, का नको बोलू, सांग ना, कारण बोलायला तर पाहिजेच ना, कारण मला हे मला माझं आणि इथे अंशूचं लग्न सर्वांसमोर आणायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही ह्या लग्नाला मान्य देत नाहीत ना तोपर्यंत मी असंच वाजवत राहणार आहे. आता शुश जोराजोराने वाजवत असताना तेव्हा मात्र समर हा त्या आवाजापायी लगेचच म्हणत असतो, ठीक आहे आपण रिसेप्शन करूया, उद्या करूया, पण माझी ह्या सगळ्यासाठी एक अट आहे. तेव्हा शुश म्हणत असते, चालेल, मला तुमची कोणतीही अट मान्य असेल. मग आता इथे समर म्हणत असतो, आपण जे रिसेप्शन करणार आहोत ते अगदी साध्या आणि पारंपरिक पद्धतीने होणार आहे, यामध्ये बॉलिवूड स्टाईल आणि त्याचबरोबर रेड कार्पेट अजिबात नसणार आहे. आजी म्हणत असतात, बरं झालं बाबा पिंट्या तू हे सुचवलंस, कसं आहे ना राजवाड्यांचं थोडं तरी नाव इथे समाजामध्ये आहे ना, त्याची इज्जत राहील आणि राखलं जाईल. बरं झालं आपण हे जे काही रिसेप्शन वगैरे करणार आहोत ना ते अगदी घरातल्या घरात आणि साध्या पद्धतीने मोजक्या पद्धतीने करणार आहोत आणि ते सुद्धा उद्याच. असं बोलल्याबरोबर शुशला फार आनंद झालेला असतो, ती सगळ्यांना थँक्यू म्हणत असते. पण स्वानंदी समरला म्हणत असते, राजवाडे हे तुम्ही अति करताय, हे सगळं करण्याची काहीच गरज नाही. मग आता समर स्वानंदीला म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम प्लीज तुम्ही ऐका ना, माझं आता डिसाईड झालं आहे, हे बघा आत्ता मला काही वाद वगैरे काहीच नको आहे, असं म्हणून आता तिथून समर तर निघून जातो आणि त्यानंतर आजी आता इथे स्वानंदीला समजावतात आणि म्हणत असतात, हे बघ स्वानंदी, माझ्यासाठी तू आता उद्या हिच्यासाठी एक पैठणी घेऊन ये. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, आजी मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही, तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे, असं म्हणून शुश आता अंशूच्या हाताला पटकन धरते आणि त्याला घेऊन तिथून निघून जात असते. आता मात्र इथे मल्लिका अगदीच बारीक चेहरा करून बसलेली असते. तेव्हा स्वानंदी तिथून जात असताना आता मल्लिका तिला थांबवते आणि म्हणत असते, काय मग स्वानंदी, माझ्या मुलीला ह्या घराच्या बाहेर हकलून तुला फारच आनंद झाला असेल ना, तुला खूप जास्त मजा वाटत असेल ना. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, एक मिनिट, मला अशी मजा बिजा काहीही वाटत नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शुश आता इथे बॉडी लोशन लावत असते आणि त्यानंतर म्हणत असते, उद्या ना आपलं इथे आता रिसेप्शन आहे, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर ग्लो आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, असं म्हणून अंशूच्या बाजूला जाऊन बसते आणि त्यानंतर म्हणत असते, मला ज्वेलरी घ्यायचे, हे घ्यायचे, ते घ्यायचे. तेव्हा अंशुमन तिच्यावर चिडतो आणि म्हणत असतो, एक मिनिट हा शुश, तुझं काय चाललेलं आहे, तुला जे काही हवं आहे ना ते तू मॉमकडे जाऊन माग, असं का करतोयस, तू माझ्यासोबत थोडासुद्धा नीट बोलत नाही आहेस. शुश आता असं म्हटल्याबरोबर अंशू म्हणत असतो, प्लीज मला ना आत्ता भरपूर कामं आहेत, असं म्हणून तो तिला सरळ सरळ टाळून तिथून निघून जातो. इकडे हे सगळं काही झाल्यानंतर आता स्वानंदी म्हणत असते, एक मिनिट, हा मुळात मला इथे कोणी घराबाहेर गेल्याचा आनंद अजिबातच होत नाही, पण तुम्हाला मात्र अगदीच होतो, जसे चिंगी ह्या घरातून बाहेर गेली ना त्या पद्धतीने, बरोबर की नाही. मग आता मल्लिका म्हणत असते, कारण तिची लायकीच नव्हती ह्या घरामध्ये राहण्याची, पण एक गोष्ट मात्र लक्षात येते का तुझ्या, तू माझ्या अर्पिताला ह्या घराच्या बाहेर काढलंस आणि त्याचा बदला म्हणून मी आता इथे तुझ्या बहिणीचा वापर करून घेणार आहे. जोपर्यंत तुझी बहीण माझ्या तालावर नाचते तोपर्यंत तुझं काही खरं नाही आहे आणि मी तिला अशीच नाचवत राहणार आहे आणि तुझ्या विरोधात भडकवत राहणार आहे, असं मल्लिका म्हणत असते. तेव्हा स्वानंदी तिला
स्वानंदीला मलिकाला सडेतोड उत्तर देते. ती म्हणत असते, हे तुम्हाला खूप महागात पडेल, कळलं का? अहो जरा तरी इथे कशाला तरी घाबरा, ती माझी बहीण आहे. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची, तिच्या आणि माझ्या वाकड्यात अजिबात जायचं नाही आहे. तिला कसं समजवायचं, काय करायचं आणि कशा पद्धतीने हे सगळं हँडल करायचं हे मला चांगलंच माहिती. असं म्हणून मलिकाला आता इथे स्वानंदीने सडेतोड उत्तर देऊन तोंडावरच पाडलेलं असतं. आणि आता ती म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर तुमच्यात आणि माझ्यात खूप जास्त फरक आहे. इथे तुम्हाला हा आनंद दुसऱ्याला त्रास देऊन होतो, पण मला इथे सत्ता नाही तर फक्त आणि फक्त सत्य लागतं. तुम्ही सत्तेसाठी सगळं काही करतायत आणि मी सत्यासाठी सगळं काही करते. लक्षात येतंय ना तुमच्या? त्यावर मलिका म्हणत असते, तोच तर फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. ही सत्ता जी आहे ना ती मी एक ना एक दिवस मिळवून दाखवणारच. पण स्वानंदी म्हणत असते, त्यामध्ये मी असणार आहे, ही गोष्टसुद्धा तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि माझ्या बहिणीला ह्या सगळ्या गोष्टीतून मी सुद्धा लवकरच बाहेर काढेल, हे सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा. स्वानंदीने सडेतोड उत्तर देऊन मलिकाची चांगलीच नांगी ठेचलेली असते आणि असं म्हणूनच ती तिला तोऱ्यातच तिथे माज दाखवून निघून जात असते. दुसरीकडे आता समरने इथे आनंदला कॉल केलेला असतो आणि आनंदला सांगत असतो उद्या रिसेप्शन आहे म्हणून. आनंद म्हणत असतो, एवढ्या लवकर हे सगळं काही कसं शक्य आहे? अरे उद्या तर आपली किती महत्त्वाची मीटिंग आहे. आनंदला समर सांगत असतो, हे बघ काही झालं तरी ती मीटिंग आता पोस्टपोन कर, पुढे ढकल. अरे पण कसं शक्य आहे हे बघ. अरे पण ती शुश अशा पद्धतीने ब्लॅकमेल करेल असं वाटलंच नव्हतं मला. अरे ती लहान आहे रे, तिला कळत नाही, बालिश आहे ती. पण ह्या अंशुमन आणि मलिका काकूसाठी तर आपल्याला सावधगिरीने हे सगळं काही करावंच लागणार आहे. तेव्हा आनंद म्हणत असतो, बरं ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी बघतो आता मीटिंगचं काय होतंय आणि कशा पद्धतीने पुढे ढकलता येते ते. असं आता समर आणि आनंद यांचं बोलणं सुरू असतं. आता तिथे स्वानंदी आलेली असते. स्वानंदी येते आणि म्हणत असते, राजवाडे तुम्हाला शुशने घातलेली अट मान्य करायची काहीच गरज नव्हती. अहो असं कसं म्हणताय? त्या आवाजाचा कर्कश आणि त्याचबरोबर तिने घातलेली अट, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी तिला इथे रिसेप्शनसाठी हो म्हटलं. स्वानंदी म्हणत असते, हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती. अहो पण तिने अन्नपाणी सोडलं असतं. स्वानंदी म्हणत असते, मी बरी तिला अन्नपाणी सोडून देईल, असं काहीही केलं नसतं. मी तिला समजावलं असतं आणि ती लहान आहे हो, तिला कळत नाही आहे. आणि तेव्हा समर म्हणत असतो, तोच तर मेन मुद्दा आहे ना, ती लहान आहे आणि त्यामुळे मी हे सगळं काही बोललो. तेव्हा आता इकडे स्वानंदी म्हणत असते, ती प्रत्येक वेळी असंच तुम्हाला ब्लॅकमेल करेन आणि आडमुठेपणामुळे आणि तिच्या आडमुठ्यापणाच्या वागण्यामुळे ती तुम्हाला प्रत्येक गोष्ट मनवून घेईल, हे असं अजिबात चालणार नाही. मग आता इथे समर म्हणत असतो, शेवटी कायद्याने त्यांनी लग्न केले, मग आता फक्त आपण रिसेप्शनच करत आहोत ना, तुम्ही नका काळजी करू. आणि आता मी जरा थंड हवेमध्ये बाहेर मोकळा श्वास घेऊन येतो, असं म्हणून समर निघून जातो. पण जेव्हा कायद्याचा वापर केला आहे हे शब्द समरच्या तोंडून ऐकताच स्वानंदी मात्र विचारात पडलेली असते. तर पाहत राहा विण दोघातली ही तुटेना.